जय महाराष्ट्र. तुम्हा सर्वांना जय महाराष्ट्र. मला तर खरं तर बऱ्याच दिवसापासून या प्रकरणाविषयी बोलायचं होतं आणि निश्चित स्वरूपात मी महाराष्ट्रातला म्हणल्यानंतर मला बोलणं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात गरजेचं आहेच आहे. विशेषतः की जे मुंबईतला प्रकार घडलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे. अतिशय मराठी माणसाला संताप देणारा आहे. महाराष्ट्रातला मराठी माणूस कल्याण प्रकरण असेल किंवा विरारमध्ये घडलेलं प्रकरण असेल, ठाण्यामध्ये घडलेलं प्रकरण असेल आणि ठाण्यालगतच ठाण्यातल्याच जवळच्या मुंब्र्यामध्ये घडलेलं प्रकरण असेल, ते मराठी माणसाला लाजवणार आहे. निश्चित स्वरूपात याच अनुषंगाने आज मला या व्हिडिओच्या माध्यमातून मला हे सांगावं लागेल. मला मराठी माणसाला मला जागा करावं लागेल. महाराष्ट्रातल्या जनतेला मला जागे करावे लागेल की जसे की मतांसाठी लाचार झालेले आहेत. महाराष्ट्रातला मराठी माणूस आज निश्चित स्वरूपात भयभीत झालेला आहे यांच्या ह्या लाचार मतामुळं. तर मला निश्चित स्वरूपात त्याबद्दल आत्ता विश्लेषण करणं गरजेचं वाटतं आणि त्याच्या अनुषंगाने आज मला बोलायचं. कल्याणमध्ये घडलेली घटना ताजी असताना, शुक्ला नावाच्या परप्रांतीय व्यक्तीची जी घटना ताजी असताना, त्याच जाऊन ठाण्यामध्ये एक घटना घडली की एका मराठी रिक्षा चालक महिलेला एका सिक्युरिटी गार्ड, परप्रांतीय सिक्युरिटी गार्डनं मारहाण करावी. त्यानंतरच 5-50 लोकांच्या समूहानं, परप्रांतीय समूहानं एकत्र येत एका मराठी मुलाला कान धरून माफी मागायला लावावी. हे महाराष्ट्रातल्या मराठी माणसांसाठी शर्मेची गोष्ट. महाराष्ट्रातल्या मुंबईतला मराठी माणूस आज भयभीत झालेला आहे. का महाराष्ट्रातली मराठी माणसांची मुंबई आहे का परप्रांतीयांची मुंबई आहे, याच्यावरती आज प्रश्नचिन्ह उपस्थित होते. उद्या हे मराठी माणूस कोण म्हणायला सुद्धा मागं पुढे बघणार नाही. बरं, हे जर समजा तुम्हाला मी एक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सोशल मीडियावर सुद्धा व्हिडिओ भेटेल किंवा मला जर कमेंटमध्ये कोणी मागितलं की तुझ्याकडे काही पुरावा आहे का, की माझं मत असं आहे की तुम्हाला उत्तर प्रदेशामध्ये, मध्य प्रदेशामध्ये शिवरायांचा फोटो किंवा शिवरायांचा पुतळा चालत नाही असं म्हणणारेही काही परप्रांतीय आहेत आणि त्या परप्रांतीयांना शिवरायांचा फोटो जर त्यांना चालत नसेल तर शिवरायांच्या महाराष्ट्रातल्या मुंबईत येऊन राहायला तुम्हाला परवानगी कसली आहे? आणि शिवरायांच्या मराठी माणसांना, शिवरायांच्या भूमीतल्या मराठी माणसांना दाद देण्याचा अधिकार हे शिवरायांचे मावळे सण करतील का, याचा तरी विचार तुम्ही परप्रांतीय असणाऱ्या लोकांनी करावा. बरं, त्यालाच अनुसरून ही मुंबईतली जी निंदनीय असा प्रकार घडला, त्याला त्या मराठी मुलगा मनसेकडे गेला, रघुनाथ जाधवांच्या ऑफिसला गेला आणि त्यांनी सांगितलं की मला धमक्या येत आहेत आणि मी एकटाच आहे. तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधवांनी ही मनसेची सुरक्षा जाहीर केली, त्याला मनसेची सुरक्षा दिली. मराठी माणसाची मतं मागणाऱ्या भारतीय जनता पार्टीला, दादा गटाला, शरद पवार गटाला, या शिंदे गटाला आणि ठाकरेंच्या शिवसेनेला एक मराठी माणूस म्हणून तुमची जबाबदारी नव्हती का की त्याचं संरक्षण करण्याची आणि त्याला सुरक्षा देण्याची? का महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच काय मराठी माणसाची एकटी कैवारी आहे का? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच फक्त मराठी माणूस मत देतोय का? आणि इतर
राजकीय पक्षांना मराठी माणसांची मतं मिळत नाहीत का? आणि जर मिळत असतील तर तुम्ही त्यांच्या सुरक्षेसाठी का उभे राहत नाही आहोत? भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा, महायुती म्हणा, भारतीय जनता पार्टी म्हणा, हे सगळे हे लाचार पक्ष म्हणा, त्यांना मराठी माणसांना एवढं प्रचंड मोठ्या प्रमाणात, मला वाटते 237 काहीतरी जागा यांच्या पदरामध्ये टाकल्यात. त्या मराठी माणसांनाच टाकल्यात की परप्रांतीयांनी थोडी टाकल्यात. त्या मराठी माणसाची सुरक्षा आज तुम्हाला करता येत नसेल, निश्चित स्वरूपात येत्या काळामध्ये महाराष्ट्रातला मराठी माणूस मला वाटते निश्चित स्वरूपात तुम्हाला दाखवून देईल. आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस जागरूक आहे. आणि जागरूक मराठी माणसाचा जर अंत बघण्याचा प्रयत्न जर इतर सगळे राजकीय पक्ष करत असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला इथल्या येणाऱ्या पुढच्या काळात जे मिळणारं यश आहे त्याचे निश्चित स्वरूपात स्वागत व्हायला पाहिजे. कारण त्याचं कारणही असं आहे की ते जर सुरक्षा पुरवू शकतात, ते जाहीर करू शकतात की त्यांचा एकही विधानसभेमध्ये आवाज उठवण्यासाठी नसेल, कुठल्या अधिवेशनामध्ये आवाज उठवण्यासाठी कोण नसेल, तर निश्चित स्वरूपात आज ते सुद्धा पाठिंबा दर्शवण्याची तयारी करतात, त्या सुरक्षा देण्याची भूमिका घेतात. म्हटल्यानंतर आज तुम्ही त्याच्यावरती चकार शब्दही काढत नाही. त्याचबरोबर गिरगावमध्ये घडलेली घटना आहे त्याचा रिटर्न पुन्हा मी पाडा वाचतोय, पुन्हा मी यावरती बोलतोय. त्याचं कारण एकच आहे, मराठी माणूस जागा झाला पाहिजे. मराठी माणूस यावरती विचार विनिमय केला पाहिजे आणि आपले मतं हे योग्य पक्षाच्या पारड्यातच टाकले गेले पाहिजे. तुमच्या विचार करणाऱ्या लोकांच्याच मागे तुम्ही उभे राहिले पाहिजे. परंतु तेही विचार विनिमय करून तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहणं